ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा। आज महाराष्ट्राच्या विधानसभेचं निवडणुका आणि आज मतदानाचा दिवस आहे। सुरुवातीला सहकुटुंब मतदान केलेलं आहे आणि सोबत आपले माजी आमदारसुद्धा आलेले आहेत, नरेंद्र पवार साहेब। उत्साह म्हणजे एवढा उत्साह आहे की आता कल्याण पश्चिमच्या बाबतीत म्हणायचं तर अशी ख्याती आहे की एकदा निवडून आलेला उमेदवार पुन्हा येत नाही असं काहीतरी बोललं जातं आपल्यामार्फत। परंतु पवारसाहेब आता जातीने उभे आहेत तिथे आणि लोकांचा उत्साह तुम्ही बघतायत। कल्याण पश्चिममध्ये इतिहास घडण्याच्या दृष्टीने पावले पडत आहेत। ज्या कल्याणचा विकास करणं हे महायुतीशिवाय दुसऱ्या कोणाला शक्य नाही हे जनतेला कळून चुकलेलं आहे आणि त्यामुळे आता तुम्ही बघत आहात एवढ्या सकाळीसुद्धा मतदान केंद्रावरती रांगा लागलेल्या आहेत। महायुतीच्या बाजूने भरभरून मतदान करणं हे जनतेकडनं अपेक्षित आहे आणि जनता ते करणार असं आम्हाला खात्रीला एक विश्वास आहे। येणाऱ्या ज्या निवडणुकांचं 23 तारखेला जो रिझल्ट आहे किंवा ज्या निवडणुकांचा मतमोजणी आहे त्या 23 तारखेला महायुती मोठ्या ताकदीने पुन्हा महाराष्ट्राची सत्ता काबीज करणार आहे आणि शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, कामगारांचं आणि सामान्य माणसांचं म्हणजे एकनाथ शिंदे साहेब यांच्या भाषेत म्हणायचं तर कॉमन मॅनचं CM म्हणजे कॉमन मॅनचं सरकार ह्या महाराष्ट्रामध्ये पुन्हा येणार आणि सुजलाम सुफलाम महाराष्ट्र करण्यासाठी त्या दृष्टीने हे सरकार पावलं टाकणार की मतदान जागृतीसाठी वेगवेगळ्या माध्यमातून लोकांपर्यंत जाण्याचा सर्वच माध्यमांनी प्रयत्न केलेला आहे आणि महायुतीचं जे 2.5 वर्षातलं किंवा 2.25 वर्षातलं जे काम आहे ते पाहता पूर्वी जे मतदानाला पाठ फिरवायचे ते मतदार किंवा ते नागरिक हे सुद्धा उत्साहाने मतदानाला उतरलेलं आम्हाला इथं दिसत आहे। कारण ज्या पद्धतीने महायुतीने काम केलेलं आहे लोकांना कुठेतरी एक आशा आहे की बाबा हे जे सरकार आहे हेच जनतेचं ह्या महाराष्ट्राचं पर्यायाने कष्टकऱ्यांचं, शेतकऱ्यांचं भलं करू शकतं। ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा।